नमस्कार मैत्रिणींनो, आज मी काही नवीन युजफुल टिप्स घेऊन आलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। येथे आपली पहिली टिप आहे ती म्हणजे हँड चॉपरसाठी आहे। हे भांडं ज्यावेळेस आपण नवीन घेऊन येतो त्यावेळेस याच्या आतील हे जे ब्लेड आहे त्याची धार खूप छान असते, त्यामुळे पटापट आपल्याला जे कट करायचं आहे ते पटकन कट होतं। पण हे भांडं ज्यावेळेस जुनं होतं त्यावेळेस त्याचा सारखा वापर करून त्याच्या ब्लेडची धार निघून जाते। अशा वेळेस या ब्लेडची धार आपल्याला कशा प्रकारे आणायची आहे ते बघायचं आहे। त्यासाठी येथे मी खडे मीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये तुम्ही छोटं मीठ सुद्धा घालू शकता। या पद्धतीने मीठ घालून झाल्यानंतर आता आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे। झाकण लावून झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपण कांदा बारीक कट करण्यासाठी हे ओढत असतो त्याप्रमाणे आपल्याला हे आता ओढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे या मिठामध्ये आपल्याला हे ब्लेड फिरवून घ्यायचं आहे। या पद्धतीने ते आपण आता हे फिरवून घेतल्यानंतर याचं झाकण काढून घेऊया। या पद्धतीने ते हे मीठ सुद्धा थोडंसं बारीक झालेलं आहे। मिठामध्ये हे ब्लेड फिरल्यामुळे या ब्लेडला आता खूप छान धार लागलेली आहे। अशा पद्धतीने हँड चॉपरच्या ब्लेडला धार लावण्यासाठी मिठाचा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा। आपली पुढची टिप आहे ती म्हणजे सेलो टेपसाठी आहे। ज्यावेळेस आपल्याला एखादी वस्तू चिकटवायची असते त्यावेळेस आपल्याला हा टेप जर काढायचा प्रयत्न केला तर तो पटकन निघत नाही, तो आपल्याला पटकन सापडत नाही। अशा वेळेस हा टेप काढण्यासाठी आपल्याला एक ट्रिक करायची आहे, त्याच्यामुळे हा टेप आपल्याला काढताना पटकन सापडला जाईल आणि तो आपण पटकन कट करूनही घेऊ शकतो। आता इथे मला कट केलेला टेपचा भाग सापडलेला आहे, त्याच्यावरती आता आपल्याला स्केच पेनने कलर करायचा आहे। अशा पद्धतीने याच्यावरती मी कलर करून घेत आहे। हा कलर करून झाल्यानंतर एक्स्ट्राचा कलर आपल्याला पुसून घ्यायचा आहे। असा हा कलर पुसून झाल्यानंतर तुम्ही आता बघू शकता या ठिकाणी अशी कलरची लाईन झालेली आहे आणि त्यामुळे आता आपल्याला ज्यावेळेस हा टेप लागणार आहे त्यावेळेस आपण या पद्धतीने शोधला तर तो पटकन मिळला जाईल। त्यामुळे ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा। येथे मी एक लिंबू घेतलेला आहे। या लिंबाचा वापर आपण कोठ्याने कसा करणार आहोत ते सुद्धा आता आपल्याला बघायचं आहे। येथे हे लिंबू आता आपल्याला कट करायचं आहे। लिंबू कट करण्यासाठी येथे मी चाकू घेतलेला आहे। चाकूने आपण या पद्धतीने या लिंबाच्या 4 फोडी कट करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारच्या लिंबाच्या छोट्या या 4 फोडी मी करून घेतलेल्या आहेत। आता या लिंबाचा वापर आपण कोठ्याने कसा करणार आहे ते सुद्धा बघूया। या फोडींचं आपल्याला काय करायचं आहे ते बघूया। येथे मी आता एक तवा गरम करून घेतलेला आहे। फुल गॅसवरती येथे मी हा गरम केलेला आहे। या गरम तव्यावरती आपल्याला या लिंबाच्या फोडी ठेवायच्या आहेत। अशा पद्धतीने ते मी 4 लिंबाच्या फोडी या तव्यावरती ठेवून देत आहे। लिंबाच्या फोडी तव्यावरती ठेवून झाल्यानंतर गॅस आता आपल्याला कमी करून घ्यायचा आहे। गॅस येथे मी कमी करून घेतल्यावरती याच्यामध्ये आता आपण पाणी घालूया। अर्धा ग्लास येथे याच्यामध्ये पाणी घालत आहे। पाणी घालून झाले की 1 चमचा खडे मीठ घालत आहे। तुमच्याकडे जे मीठ असेल ते तुम्ही घालू शकता। आता याच्यामध्ये 1 चमचा वॉशिंग पावडर घालत आहे। अशा पद्धतीने 1 चमचा वॉशिंग पावडर घालून झाल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर हे आपल्याला मीडियम गॅसवरती 2 ते 3 मिनिटे उकळून घ्यायचं आहे। त्याच्या आतमध्ये ज्या लिंबाच्या फोडी आहेत त्या शिजेपर्यंत आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे। 3 मिनिट झालेले आहेत। गॅस बंद करून घेऊया। आता हे जे तयार केलेले सोल्युशन आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे गरम असतानाच आपण भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर याचा उपयोग आपण कोठ्याने कसा करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे। अगोदर आपण हा जो तेलकट झालेला तवा होता तो कशा प्रकारे घासायचा आहे ते बघायचं आहे। त्यासाठी येथे मी तारेची घासणी घेतलेली आहे आणि आपण थोडं सोल्युशन आणि पाणी घालून हा तवा घासायचा आहे। या प्रकारे हा तवा मी तारेच्या घासणीने घासून घेतलेला आहे। आता हा तवा आपण खाली ठेवूया आणि खाली ठेवून हे जे सोल्युशन आहे त्याच्या आतमध्ये ज्या लिंबाच्या फोडी आहेत त्याच्यातील रस आता आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यासाठी येथे मी चमच्याने या लिंबाच्या फोडी काढून घेत आहे आणि त्याच्यातील रस काढून घेत आहे। अशा पद्धतीने सर्व लिंबाच्या फोडी आपण याच्यामध्ये पिळून घ्यायच्या आहेत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपण कशा पद्धतीने वापरायचं आहे ते बघूया। येथे हा माझ्याकडील एक ग्लास आहे, तो असाच ठेवला होता, त्याच्यामुळे त्याच्यावरती धूळ पडलेली होती, तो दररोजच्या वापरात नव्हता। तो ग्लास आता आपण कशा पद्धतीने स्वच्छ करायचा आहे ते दाखवणार आहे। त्यासाठी येथे मी स्क्रबर घेतलेला आहे। फक्त स्क्रबरचा वापर करून आपण हे सोल्युशन वापरून ही भांडी घासायची आहेत। हे सोल्युशन वापरून आपण भांड्यावरती जी काही धूळ पडलेली असते त्यामुळे भांडी तेलकट चिकट झालेली असतात ती भांडी स्वच्छ करण्यासाठी याचा उपयोग करू शकतो। आता ही घासून घेतलेली भांडी येथे मी धुवून घेतलेली आहे। धुतल्यानंतर आता तुम्ही बघू शकता याच्यावरती किती छान चमक आलेली आहे। हा ग्लास तुम्ही बघू शकता याच्यावरती किती छान चमक आलेली आहे ते बघा। आणि जो आपण तेलकट झालेला तवा घासला होता तो सुद्धा बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे। त्याच्यावरती जराही कुठे तेलकटपणा शिल्लक राहिलेला नाही। लिंबापासून बनवलेले हे सोल्युशन भांडी घासण्यासाठी तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा। येथे माझ्याकडे एक प्लॅस्टिकची बॉटल आहे। ही प्लॅस्टिकची बॉटल आपण फेकून न देता त्याचा कसा वापर करायचा आहे ते दाखवणार आहे। बॉटलचं जे झाकण आहे ते आपल्याला लागणार नाही, ते बाजूला ठेवूया। आता या बॉटलला आपल्याला डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी येथे मी ब्लॅक कलर घेतलेला आहे। हा ब्लॅक कलर आपण बॉटलच्या बाहेरच्या बाजूने करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ब्लॅक कलर हा मी करून घेत आहे। तुम्हाला दुसरा कुठला कलर करायचा असेल तरी तुम्ही करू शकता। या पद्धतीने बॉटलच्या बाहेरच्या बाजूने हा कलर करून झालेला आहे। हा लावलेला कलर आता आपल्याला सुकायला ठेवायचा आहे। बॉटलचा
कलर आता सुकलेला आहे. याच्यावरती आता आपल्याला डिझाईन करायची आहे. त्यासाठी इथे मी व्हाईट एक्रेलिक कलर घेतलेला आहे. बॉटलवरती डिझाईन करण्यासाठी इथे मी एअरबड घेतलेला आहे. त्याच्या साहाय्याने अशा पद्धतीचे डॉट आपण या बॉटलवरती करून घ्यायचे आहेत. या पद्धतीची सिंपल अशी डिझाईन याच्यावरती मी करून घेतलेली आहे. तुम्हाला जशी डिझाईन करायची असेल तशी तुम्ही करू शकता. आता या डेकोरेट केलेल्या बॉटलचा वापर कसा करायचा आहे ते बघूया. इथे मी आर्टिफिशियल फ्लावर्स घेतलेले आहेत. ते आपण या बॉटलमध्ये ठेवूया. अशा प्रकारचा एक फ्लावर वेस आपण या बॉटलपासून तयार केलेला आहे. तुम्हाला याच्यामध्ये पाणी घालून झाड लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकता. आता हे याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा अशा प्लॅस्टिकच्या बॉटल असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा. टीप आहे ती म्हणजे बांगड्यांसाठी आहे. या बांगड्या कशा प्रकारे ऑर्गनाइज करून ठेवायच्या त्याच्यासाठी ही टीप आहे. आता खूप छान एक आयडिया तुम्हाला ते दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी एक मेहंदीचं पुस्तक घेतलेलं आहे. तुमच्याकडे दुसरं कुठलं पुस्तक असेल तरी तुम्ही घेऊ शकता. आता हे पुस्तक आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याचा या पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. असं रोल करून तो आपण या पद्धतीने 2 रबरने पॅक करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने तो व्यवस्थितपणे पॅक करून घ्यायचा आहे. आता या पुस्तकाच्या रोलमध्ये आपण या सर्व बांगड्या घालून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने या सर्व बांगड्या मी घालून घेतलेल्या आहेत. आता इथे मी एक असा बॉक्स घेतलेला आहे. हा बांगड्याचा रोल आपण या बॉक्समध्ये या पद्धतीने ठेवून द्यायचा आहे. अशा प्रकारे ठेवल्यानंतर आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये या बांगड्या किती व्यवस्थित बसलेल्या आहेत. आणखीन काही बांगड्या याच्यामध्ये सहज बसल्या जातील. या पद्धतीने या बांगड्या आपण बॉक्समध्ये ऑर्गनाइज केलेल्या आहेत. आता हा बॉक्स बंद करून घेऊया. अशा बांगड्या ऑर्गनाइज करण्याची ही आयडिया तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. जी टीप आहे ती म्हणजे साडीची घडी घालण्यासाठी आहे. साडीची घडी आपण कशा प्रकारे व्यवस्थित घालायची, एका जागेवरती पेटीकोट आणि ब्लाऊज कशा पद्धतीने ठेवायचा ते बघायचं आहे. येथे अगोदर या साडीची या पद्धतीची घडी मी घालून घेतलेली आहे. आता ही घडी आपण व्यवस्थित सेट करून घेऊया. घडी सेट करून झाल्यानंतर आता आपल्याला पेटीकोट ही या साडीच्या घडीवरती ठेवायचं आहे. याची सुद्धा या पद्धतीची घडी मी घालून घेतलेली आहे. आता हा पेटीकोट आपण अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घेऊया. साडी आणि पेटीकोट सेट करून झाल्यानंतर आता इथे आपल्याला हँगर घ्यायचा आहे. हा हँगर आपण घडीच्या बरोबर मधोमध ठेवायचा आहे. आता घडीची जी खालची बाजू आहे ती आपण हँगरच्या आतमध्ये या पद्धतीने घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही साडीची घडी आपल्याला हँगरमध्ये अडकून घ्यायची आहे. या पद्धतीने ती व्यवस्थित घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता हँगरमध्ये आपण ही घडी घातल्यानंतर आणखीन आपल्याला काय करायचं आहे ते बघूया. आता या साडीचा जो ब्लाऊज आहे तो सुद्धा आपल्याला या साडीबरोबर ठेवायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते बघूया. अगोदर ही साडी आपण या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेऊया. आता ही साडीची घडी बाजूला ठेवल्यानंतर आता आपण ब्लाऊज घेऊया. ब्लाऊज आपल्याला अशा प्रकारे हांतरून घ्यायचा आहे. आता हा ब्लाऊज आपल्याला या पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ओपन करून झाल्यानंतर आता आपण तो व्यवस्थित सेट करून घेऊया. व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर आता जी साडीची घडी आहे ती आपण या पद्धतीने ब्लाऊजवरती ठेवायची आहे. अशा प्रकारे ही साडी आपण ब्लाऊजवरती ठेवल्यानंतर आता ब्लाऊजच्या बाह्या आहेत त्या आपण हँगरमध्ये या पद्धतीने अडकवून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजूच्या बाह्या आपण या पद्धतीने हँगरमध्ये अडकून घ्यायच्या आहेत. आता ब्लाऊजच्या दोन्ही बाह्या आपण या पद्धतीने हँगरमध्ये अडकून घेतलेल्या आहेत. आता हा ब्लाऊज आपण या पद्धतीने व्यवस्थित सेट करून त्याचे हुक्स लावून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने इथे मी ब्लाऊजचे हुक्स लावून घेतलेले आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने इथे आपण या हँगरला साडी आणि ब्लाऊज तसेच पेटीकोट एकत्र ठेवलेले आहेत. तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. खूप छान आहे आणि तुम्ही याच्या अगोदर ही आयडिया कधी ट्राय केली आहे का नक्की कमेंट करून सांगा.